नमस्कार, मी भीमराव कराडे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. मग ते दिल्ली असू द्या, हरियाणा असू द्या, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, जास्त करून आंदोलन भाजप शासित राज्यामध्ये सुरू झालेले आहे. मग ते वेगवेगळ्या विषयांवरती असू द्या, जसं की बिहारमध्ये ते मनोज तिवारी म्हणून जो सामाजिक कार्यकर्ता होता त्याचा एन्काउंटर करण्यात आला, त्या विषयाची राज्यभर आंदोलनं सुरू आहेत. तसंच कॉक्रोच जनता पार्टीची सुद्धा त्या बिहारमध्ये आंदोलनं सुरू आहेत. मग इकडे महाराष्ट्र असू द्या, तेलंगणा असू द्या, तामिळनाडू असू द्या, कर्नाटक असू द्या, सगळ्या राज्यांमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची आंदोलन आहेत. मोदी हटावचा नारा, धर्मेंद्र प्रसाद हटावचा नारा आता जोरात धरू लागलेला आहे देशामध्ये. जसं आपल्याला वाटत होतं की 2014 पासून नरेंद्र मोदी सत्तेत आले, परंतु नरेंद्र मोदींच्या विरोधात कोणाची बोलण्याची हिंमत सुद्धा होत नव्हती. परंतु आज देशामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. तर ही आंदोलनं नेमकी कुठं कुठं आंदोलनं सुरू आहेत, नेमक्या मागण्या काय आहेत? कॉक्रोच जनता पार्टीचं कालपासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये गोदी मीडिया, फेक मीडिया, भारतीय जनता पक्षाची काय लोक येऊन दंगा करतात, म्हणजे बरंच असं काय काय वातावरण असं ज्या गढूळ झालंय देशातलं की आता जसं इंग्रजांना हाकलून लावलं तसं तेव्हा जे आंदोलन झालं होतं, अशा पद्धतीच्या आंदोलनाचा भडका आता देशात उडलाय का? या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. किंवा देशामध्ये आंदोलनाचं हत्यार उपसलं गेलेलं आहे. आता सरकारनं किती जरी दाबण्याचा प्रयत्न केला तर ते दाबत नाही, तर त्याचा विस्फोट होत आहे. म्हणजे नीट पेपर लीक असेल, CBSE असेल, कोणतीही परीक्षा असेल त्याचा पेपर लीक होतोय. वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, अशा विविध विषयाने सरकार सगळं ग्रासलंय. आणि आता नरेंद्र मोदींचं सरकारच हटवायचं म्हणजे सरकारच घालवायचं, अशा ह्यानं हे सगळे तरुणाई रस्त्यावरती उतरली. तर याच विषयाची आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ जर आपण संपूर्ण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की खरंच देशभर आंदोलनं कुठं कुठं सुरू आहे ते. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपण पटकन चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 2014 साली नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि नरेंद्र मोदी म्हणजे देशासाठी एक मसीहा निर्माण झालाय अशी लोकांची भावना होती. म्हणजे नरेंद्र मोदींना लोकांनी देव बनवून टाकला. कधी ते जमिनीच्या खाली जाऊन बसतंय, पाण्याच्या खाली जाऊन तप करीत बसतंय, तर कुठं गोव्यात जातंय, कुठं हातात ते डमरू घेऊन येतंय, तर कुठं तिरसोळ घेऊन येतंय. म्हणजे अशा पद्धतीचा पंतप्रधान आजवर देशानं कधी बघितला नव्हता. आणि ही तरुणाई सगळी या अशा गोष्टीमुळे विचलित झाली. लोकांना वाटलं की हिंदू धर्म वाचवण्यासाठी, देशाचं रक्षण करण्यासाठी, देशाला आर्थिक देशाचं हित जोपासण्यासाठी, देश प्रगतीपथावरती नेण्यासाठी नरेंद्र मोदी आलेले आहेत. परंतु याच्यातलं काहीही झालेलं आपल्याला दिसलं नाही. आता नरेंद्र मोदी यांनी 12 वर्ष म्हणजे 14 पासून जे देशभर कामं केली, या कामांमुळेच लोक त्रस्त झाले. म्हणजे नोटबंदी केली, लोकांना लाईनीत उभा केलं, कागदपत्रामध्ये लोकांना उलझवून टाकलं, लोकांना सांगितलं जनधन खाते उघडा त्याच्यात पैसे येणार, बरंच काय 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 सांगितलं. सगळीकडे लाईनीत लोकांना लावलं, काही स्वतःने दिसतं नाही. आणि आता 2014 पासून नरेंद्र मोदीच्या हातात सत्ता दिली, त्याचे जे विपरीत परिणाम आहेत ते आता लोकांना बाहेर पडायला दिसायला लागले. लोक म्हणजे आता त्याचे परिणाम दिसायला लागले. आणि या कारणामुळं आता सगळी जनता रस्त्यावर उतरली. आपण बघा, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि एकच नारा आहे की BJP हटाव, नरेंद्र मोदी हटाव. हा नारा सगळ्या देशामध्ये लागू झालेला आहे. एकच नारा, नरेंद्र मोदी हटाव. म्हणजे देशामध्ये राम मंदिर बांधलं गेलं, राम मंदिरामध्ये जवळपास करोडो रुपयांचा घपला झाला, चोरी झाली, राम मंदिराला दान झालेलं सोनं गेलं,
1400 कोटीचा कोळसा चोरी गेला. स्विस बँकेमध्ये जे काळे धन होतं हे 100 पटीनं वाढलं. आपल्या राष्ट्रीयकृत बँक जी आहे देशाची RBI, त्या बँकेचे 1 लाख कोटी चोरीला गेले. त्या बँकेचं 1.5 लाख कोटीचं सोनं गेलं. 100 कोटीचं 1.5 लाख कोटीचं सोनं गेलं चोरीला. म्हणजे विविध घटना घडतायत. म्हणजे देशामध्ये अख्खच चोरीला जाते. LIC जी आहे आपली त्याचे पैसे गेले आणि हे सगळं अडाणी अंबानी अशा लोकांना दिलं गेलंय. उद्योगपतींचं कर्ज माफ केलं गेलं, शेतकऱ्याचं केलं गेलं नाही. विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही, शिक्षण मागलं आणि भयंकर असं शिक्षण मागलंय. आज अंगणवाडीचं म्हणजे ज्याला आपलं LKG UKG म्हणतो मराठीमध्ये, ते अंगणवाडीचं पोरगं 2.5 वर्षाचं, त्याला 2-2, 3-3 लाख रुपये फी झाली. मग ते अंगणवाडीचं पोरगं पार 12वीच्या पुढं शिकूस्तवर करोडो रुपयाचा खर्च होतोय आणि एवढं शिकून त्याला परत नोकरी नाही. या सगळ्या गोष्टीमुळे लोक त्रस्त झालेले. आता त्रस्त होऊन लोकांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आता काय व्हिडिओ आहेत आपल्याकडे इथं, दिल्लीच्या ज्या कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे, तसंच देशभर जी आंदोलनं सुरू आहेत, त्या आंदोलनांचे व्हिडिओ आहेत आपल्याकडं. आणि या अशा कारणामुळे लोक आता BJPच्या नेत्यांना झोडपून काढायला लागलेले आहेत. बघा, हे पहिला हा व्हिडिओ बघा, BJPच्या माणसाला ओढ मारले आमदाराला. आता हे कालचा व्हिडिओ आहे, हा कालचा व्हिडिओ आहे. हा BJPच्या नेत्याला मारहाण झालेला व्हिडिओ आहे कालचा. म्हणजे सुरुवातच झाली ही. आता आंदोलन सुद्धा आपण बघू. कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीच्या जंतर मंतरवरचे आंदोलन सुरू आहे. आता तिथलं सुद्धा आपण बघू. बघा कशा पद्धतीने मारहाण झाली BJPच्या माणसाला. आता हे सत्र सुरू झालेलं आहे. कालच्या माझ्या एका व्हिडिओ मध्ये मी सांगितलं, झारखंड मध्ये तर फॉर्च्युनर गाडी पेटवून दिली BJPच्या नेत्याची. बघा, हा सगळा माहोल देशभर आता सुरू आहे. पुन्हा हे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. बघा, हे आंदोलन जंतर मंतरवरती सुरू आहेत. धर्मेंद्र प्रसाद जो शिक्षण मंत्री आहे आपल्या देशाचा, त्या धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा मागण्यासाठी हे कॉक्रोच जनता पार्टीचं थाळी आंदोलन जे सुरू आहे. आता हे आपल्याकडे बाकीचे पण काही व्हिडिओ आहेत, ते पण आपण बघू शकता. जंतर मंतरवरचं की जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आहे. पोलिसांनी हे आंदोलन हटवण्याला सुरुवात केली होती, परंतु तरुणाई तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात जमली की पोलिसांना सुद्धा त्यांना हटवणं कठीण झालं. बघा, हे जेल भरो आंदोलन पोलिसांकडून हटवण्याला सुरुवात झाली होती, परंतु पोलीस सुद्धा हटवू शकले नाहीत. आता हे बघा, सकाळ सकाळ आजचा एग्जाम आप लोग जाइए, पूरे कॉन्फ्रेंस के साथ जाइए और अपना एग्जाम अच्छे से दीजिए. वी डोंट वांट यू टू कम टू द प्रोटेस्ट बिफोर योर एग्जाम्स. अपना एग्जाम्स बस आप अच्छे से दे दीजिए. आपने बहुत पढ़ाई करी है. नाउ इट्स टाइम फॉर द बिग डे. डबल परीक्षा ठेवलेली होती आणि त्या परीक्षेचा आहे. तर आता आपण हा दुसरा पण व्हिडिओ बघू शकतो. गोदी मीडिया जे आहे, गोदी सुवर हे नाव आता नवीन पडलेलं आहे गोदी मीडियाला. आणि गोदी मीडियाला कसं हाकलून दिलं जातं इथे, तो हे बघा. बघा,
ह्या सगळ्या गोदी मीडिया आहे प्रोपगंडा आपला फैलवतात आणि ते फक्त हिंदू मुस्लिम करतात. बघा हे गोदी मीडिया जे आपण म्हणतो तिथं बघा कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला मानणाऱ्या ज्या काही मीडिया आहेत म्हणजे सगळे विकत घेतलेत, महिन्याला लाख लाख 2-2 लाख रुपये, काय काय जणांना करोडो रुपये दिले जातात महिन्याला. तर ह्या सगळ्या गोदी मीडियाचे काय पत्रकार तिथं त्या दिल्लीच्या जंतर मंतरच्या आंदोलनावरती गेले आणि तिथं भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम म्हणजे हे कॉक्रोच जनता पार्टी सगळे पाकिस्तानी आहेत, हिंदू विरोधी आहेत, देश विरोधी आहेत आणि तिथं जाऊन फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिमांचे मुद्दे उपस्थित करायला लागले. त्यावेळी मात्र लोकांनी त्यांना अक्षरशः ताणून लावलं, हाकलून लावलं तिथनं. हे अजून आपल्याकडे व्हिडिओ आहेत, आता हाकलून लावलं अक्षरशः. बघा हे बघू शकता आपण कसं. हे गोदी मीडिया बघा हे बघा हे गोदी मीडिया बघा कसं हाकलून लावलं गेलं तिथनं गोदी मीडिया. पुन्हा जे भाजप म्हणजे हिंदू मुस्लिम करणारी जे हे बघा हे या सगळ्यांना हाकलून लावलं तिथनं. बघा हे सगळं तिथं सुरू आहे, सगळ्यांना हाकलू लावलं गेलं. आणि आंदोलन बघा जे नरेंद्र मोदींनी करोनामध्ये लोकांना सांगितलं होतं थाळ्या वाजवा म्हणजे करोना जाईल, तर आता ह्या विद्यार्थ्यांनी थाळ्या वाजवायला सुरुवात केलेली म्हणजे थाळी वाजवली तर नरेंद्र मोदीचं सरकार जाईल, भाजपचं सरकार जाईल असं काही लोकांचं मत आहे. हा सुद्धा व्हिडिओ आपण बघू शकता. बघा थाळ्या वाजवल्या तर मोदी सरकार जाईल असं काही जणांचं मत आहे. तर तो सुद्धा बघा थाळ्या वाजवणारे सुद्धा आपल्याकडे आहेत. बघा कॉक्रोचेस ऐका. तर बघा मित्रांनो आता धर्मेंद्र प्रसाद जे शिक्षण मंत्री आहेत यांना राजीनामाच द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदीच्या सरकारलाच राजीनामा द्यावा लागणार आहे. देशभर तरुणाई रस्त्यावरती उतरलेली आहे, देशभर तरुणाई आंदोलनात आहे. आणि काल कॉक्रोच जनता पार्टीचे जे अभिजित दिपके आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आता देशभर आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. जसं दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे अशाच पद्धतीनं आता देशभर आंदोलन सुरू आहे. तर देशामध्ये कुठल्या कुठल्या प्रश्नावरती कुठं आंदोलन सुरू आहे हे सुद्धा आपण बघूया. आता कॉक्रोच जनता पार्टीचा जे आंदोलन सुरू आहे तो मुद्दा त्यांचा म्हणजे पहिला नीट पेपरचा मुद्दा आहे. त्यांनी धर्मेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तसंच मोदी सरकारचा सुद्धा राजीनामा आता मागणी केलेली आहे. तर त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यापैकीही धर्मेंद्र प्रसाद आणि नरेंद्र मोदींचा राजीनामा अशा मागण्या आहेत. त्याचबरोबर दुसरी मागणी काय आहे, पेपर लीकमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत मिळावी अशी मागणी केलेली आहे. तर बघा पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे 6 जूनला जंतर मंतरवरती देशातलं पहिलं आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीचं झालं होतं. त्यानंतर जे आंदोलनाला सुरुवात झाली ते बघा आता त्यांनी 6 जून नंतर पुण्याला आंदोलन केलं, जंतर मंतरवर आंदोलन झालं, त्यानंतर पुण्याला झालं, लखनौ मध्ये झालं, अमृतसरला आंदोलन झालं, बंगलोरला झालं, हैदराबादला झालं, जयपूरला झालं, कर्नाटकमध्ये म्हणजे सगळीकडे आंदोलनाला सुरुवात झाली.
आणि आता आंदोलन जे आहे त्यांचं, हे आंदोलन मात्र आता म्हणजे जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत उठणार नाही अशा भूमिकेतलं हे आंदोलन आहे. म्हणजे 6 जूनला आंदोलन केलं, त्यानंतर आता कालपासून ते आंदोलन सुरू आहे 20 जून नंतर. आता त्यानंतर त्यांनी रामलीला मैदानावरती रॅली सुद्धा काढायचं ठरवलेलं आहे. जंतर मंतर असेल, रामलीला मैदान असेल. आता या आंदोलनामध्ये बघा सहभागी कोण कोण झालेला आहे, तर अभिजित लिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत, ते स्वतः हातात थाळी घेऊन थाळी वाजवत तिथं नेतृत्व करतात, की म्हणजे त्यांचं असं मत आहे की थाळी वाजवल्यानं देशातला कोरोना पळून गेला, मग थाळी वाजवूनच देशातलं सरकार सुद्धा उलटून टाकायचं, अशा पद्धतीचं त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. तसंच सोनम वांगचुक हे प्रसिद्ध ऍक्टिव्हिस्ट आणि पर्यावरणवादी आहेत, हे सुद्धा या आंदोलनाला उपस्थित झालेले आहेत, हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आता आंदोलनाची वैशिष्ट्य काय आहेत, तर आंदोलनाचे वैशिष्ट्य, या आंदोलनामध्ये थाळी घेऊन लोक आंदोलन करतायत. म्हणजे सगळ्या लोकांना सांगतात किंवा तुम्ही चमचे आणि थाळ्या घेऊन या, म्हणजे चमचे आणि थाळे वाजवून आंदोलन करा, लोकांना जाग करा, असं सांगितलं जायचंय. आता याच्यामध्ये जय लिकेस्तानचे पोस्टर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांनी स्टेजवर लावलेले आहेत. देश का युवा नहीं डरेगा, गो प्रधान गो बॅक, अशा पद्धतीचं नारे सुद्धा लावले जातात. तसंच पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे. आता दिल्ली सगळी अलर्ट मोडवरती आहे. मिलिटरी फोर्सच्या 40 कंपन्या तैनात केलेल्या आहेत तिथं जंतर मंतरवरती. तसंच जॉईंट सीपी, डीसीपी, ऍडिशनल डीसीपी हे सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 1000पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही, परंतु तिथं लाखो विद्यार्थी जमलेले आहेत. सुप्रीम कोर्ट राहिलेलंच नाही. सुप्रीम कोर्ट हे सत्ताधारी पक्षाचं गुलाम बनलेलं आहे. त्यामुळे ते सत्ताधारी पक्ष काही वल्गना करणार हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर अभिजित लिपके हे पूर्वी आपचे सोशल मीडिया जे अकाउंट असतं ते चालवणारे होते. आता हे अगोदर झालेलंच आहे. तसंच सोनम वांगचुक जे आहेत ते अण्णा आंदोलन 2G0चं जे आंदोलन होतं ते 2011च्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. सोनम वांगचुक हे 2011च्या अण्णा आंदोलनाशी निगडीत होते. तसंच आता हे जे आंदोलन आहे, या आंदोलनाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच परवानगी दिलेली होती, परंतु म्हणजे पोलिसांनी 5 वाजेपर्यंत परवानगी दिली होती. परंतु या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इथून हटणार नाही, जोपर्यंत हा धर्मेंद्र प्रसाद राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आणि आमचं आंदोलन म्हणजे थाळ्या वाजवून आंदोलन आहे, आमचं आंदोलन काय उग्र स्वरूपाचं नाही, असंही म्हटलं गेलेलं आहे. तर देशामध्ये आता आंदोलन स्वरूप कुठं कुठं आहेत बघा. दिल्लीच्या जंतर मंतरवर आहे, पुणे, लखनौ, अमृतसर, बंगलोर, हैदराबाद, म्हणजे देशाच्या कानोकोपऱ्यात सगळीकडे आंदोलन सुरू आहेत. आणि हजारो विद्यार्थी म्हणजे लाखावरती विद्यार्थी या आंदोलनामध्ये सध्या सहभागी आहेत. आता हे जरी सगळं असलं तरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पक्षाची लोक मैदानात उतरलेली आहेत आणि त्या आंदोलनामध्ये जाऊन तिथं मारामारी करतात, हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतात. मग हे आपण पहिल्यापासून बघितलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार हे फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम या विषयावरती येतं. जर देशामध्ये मुस्लिमच नसता तर भारतीय जनता पक्ष कधीच सत्तेत आला नसता, हेही आपल्याला तितकंच माहिती आहे. परंतु नरेंद्र मोदी हटावचा नारा मात्र आता देशभर जोरदार असा गाजतोय. नरेंद्र मोदींना जावंच लागेल असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार हे उकळून टाकायचं असंच काहीसं देशातल्या लोकांनी मनावरती घेतलेलं आहे, असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर कॉक्रोच जनता पार्टीनं मात्र देशभर नरेंद्र मोदींच्या नाकात दम करून सोडलाय. देशभर आंदोलनानं भाजपाई मात्र घाबरून गेली, हेही तिथलंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.